नमस्कार. आम्ही आज या ठिकाणी सावित्री जत्रा शिवाजीनगर येथे आलेलो आहोत आणि येथे बऱ्याच महिलांनी आपल्या घरगुती पदार्थ आपल्या हातची चव या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. त्यामधीलच आपल्या इथे एक ओम शांती महिला स्वयंसहाय्यता समूह मांडवगण फराटा येथे त्यांचा स्टॉल आहे. तर त्यांनी खूप छान उत्पादनं घेतलेली आहेत. शिवई आहे, त्यामध्ये बरेच प्रकार आहेत. त्याबद्दल ते माहिती सांगताय ते आपण ऐकू. नमस्कार, माझं नाव गायत्री राजेंद्र रोमन. आम्ही मांडवगण फराटा तालुका शिरूर येथून आलेलो आहोत. आज आमचे प्रोडक्ट्स शेवई तसेच नूडल्स आहेत. त्या नूडल्समध्ये पालक नूडल्स, बीट नूडल्स आणि प्लेन नूडल्स अशा 3 प्रकारच्या नूडल्स आहेत व मँगो शेवई पण आहे. तर नूडल्सचा एक विशेष खासियत म्हणजे त्या पालक आणि बीट हे सहसा लहान मुलं भाज्यांसाठी खाण्यासाठी थोडं टाळाटाळ करतात, पण हे प्रोडक्ट इतकं हेल्दी आहे प्लस टेस्टी पण आहे. तर मॅगीला एक अत्यंत चांगला ऑप्शन म्हणून आपण त्या प्रोडक्ट लहान मुलांना देऊ शकतो. तसेच ज्यांना HB कमी आहे त्यांच्यासाठी ह्या बीट नूडल्स खूपच छान आहेत. त्यामुळं लहान मुलांना साठी मी स्वतः एक क्लासेस घेते. त्यामुळे तिथे मला म्हणजे मुलांना बाहेरच्या खाण्यामधून जे काही त्याचे साईड इफेक्ट होतात किंवा जो त्रास होतो ते जाणवला, म्हणून मी अशी माझ्या डोक्यात ही कल्पना आली की त्यातून आपण काहीतरी हेल्दी केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही या नूडल्सचा शोध लावला व त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. याच्या अगोदरही इथे सरस होती, त्यातही आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला व त्याची टेस्टसाठी सुद्धा आम्ही देतो. मग ते टेस्ट केल्यानंतर लोकांना त्याचं महत्त्व कळतं. आता डाएट करणारे सुद्धा खूप याला चांगला रिस्पॉन्स देतात व याचा एक विशेष खासियत म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्हचा यूज केलेला नाही आहे आणि मैद्याचा बेस नाही यूज केलेला. त्याच्यामुळे ते जितकं हेल्दी आहे तितकंच टेस्टी पण आहे. थँक्यू. धन्यवाद. ताईने खूप छान माहिती दिली. तर थोडक्यात आपल्याला इथं आरोग्याला चांगलं असं काहीतरी खायला मिळते. सकाळी नाश्त्यासाठी आपण ते पालकाचं आहे, बीटचं आहे, असं आरोग्याला चांगले पदार्थ आपण बनवू शकतो. तर आपण या सावित्री जत्रेमध्ये या स्टॉल नंबर 96 या ठिकाणी आहे. आपण इथे येऊन खरेदी करा. धन्यवाद.